गेल्या राज्यांमध्ये काय परिस्थिती होती, हे महत्त्वाचे कुठले गोष्टी आहेत. वाद मध्य प्रदेशात कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यात वाद आहे, हे देखील एक कारण मानलं जातं. राजस्थानात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वाद आहे. ही जी कारणं आहेत कुठली अंतर्गत वादाचं काँग्रेसला कसं नुकसान झालं. छत्तीसगडमध्ये TS सिंगदेव आणि भूपेश सिंग बघेल यांच्यातला वाद, कमलनाथ दिग्विजय सिंग यांच्यातला वाद, हा अंतर्गत वादच पुन्हा काँग्रेसच्या मुळाशी आलेला आहे. भारत जोडोचा प्रभाव राहिला नाही, अशी जी सगळ्यात महत्त्वाचा त्यातनं निष्कर्ष काढला जातोय. सॉफ्ट हिंदुत्व मतदारांना रुचलेलं दिसत नाहीत. कमलनाथ ज्या प्रकारे प्रचार करत होते, बागेश्वर बाबांचं आश्रमाला जाणं, त्यांना बोलवणं किंवा इतरही त्यांनी सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा घेतला होता, तो कुठेतरी रुचलेला दिसत नाही आहे. कमलनाथ यांनी ज्या प्रकारे सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेतली होती ती काय फार काँग्रेसच्या कोर मतदारांना पटलेली दिसत नाही. बंडखोरी हा सगळ्यात महत्त्वाचा इथे मुद्दा राहिलेला आहे. बंडखोरीची फार मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागली, विशेष करून राजस्थान सारख्या राज्यांमध्ये असं म्हटलं जात होतं. म्हणजे एक स्टेटमेंट होतं अशोक गेहलोत यांचं, ते म्हणाले ते निवडणुकांच्या आधी की केवळ 50% जुन्या उमेदवारांच्या मी तिकीट कापू आणि नवीन चेहऱ्यांना संधी देऊ. मात्र जेव्हा निवडणुकीची वेळ आली, तिकीट देण्याची वेळ आली, तेव्हा मात्र जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ज्याचं खरं रिझल्ट झाला ही बंडखोरी, आणि त्याच्यातून अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. ह्या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करू. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत 2 विशेष पाहुणे जोडले जात आहेत. हेमंत देसाई सर आपल्यासोबत आहेत, वरिष्ठ राजकीय विश्लेषक, आणि अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्या दोघांची आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया साधारणपणे काय तुम्ही ऐकलं आता ही पराभवाची 5-6 कारणं आहेत महत्त्वाचं. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कारण कुठलं वाटतं? पण त्यापूर्वी मला एक म्हणायचं आहे, तिन्ही राज्यांमध्ये तुम्ही बघताय की पराभव तिथे झाला आहे, स्थानिक नेतृत्व तिथे निष्प्रभ ठरलं आहे. हे 3 राज्यांमध्ये होतं, पण तेलंगणासारख्या राज्यामध्ये स्थानिक नेतृत्वच विजय मिळवून देतं. त्यामुळे ही एक अशी कॉन्ट्राडिक्टरी इथे एक सिच्युएशन तयार झाली आहे. देसाई सर काय सांगाल? आम्ही एक तेलंगणचा अपवाद केला तर एकूण काँग्रेसचं बघितलं तर सिनियर जे नेतृत्व आहे त्या सिनियर नेतृत्वामध्ये अशोक गेहलोत असतील किंवा इकडे कमलनाथ ज्यांचं आता वय झालेलं आहे ते तिथे राहिलेले आहेत आणि त्यांच्यावरती भरोसा ठेवला. ज्योतिरादित्य शिंदेची उपेक्षा झाल्याचा फटका काँग्रेसला बसला. सचिन पायलटची उपेक्षा झाल्याचा फटका, तिथे मनोमिलन न झाल्याचा फटका काँग्रेसला तिथे बसला. आता फक्त इथे जे रेड्डी जे आहेत ते तरुण आहेत, ते तडफदार आहेत, पण तिथे कोणचा सिनियर नेता काँग्रेसचा तसा नाही आहे. उलट भारतीय जनता पक्षाच्या बाबत जर बघितलं आपण तर भाजपच्या मध्ये वेगळं दिसतं की भाजपनी सिनियर जे नेते आहेत, रमण सिंग असतील, शिवराज सिंग असतील, त्यांच्यावरती वसुंधरा यांच्यावरती संपूर्ण भिस्त ठेवली नाही, पण अविश्वास सुद्धा दाखवला नाही त्यांच्यावरती. म्हणजे आता वसुंधरा राजे उलट नेतृत्वाने जुळवून घेतलं. वसुंधरा राजेंच्या 50 सभा झाल्या आहेत. म्हणजे पहिली जी सभा तुम्हाला आठवत असेल की मोदी जिथे होते तेव्हा तो जाहीरनामा जेव्हा त्यांचा जाहीर झाला तर जाहीरनाम्याची परत त्या घ्यायला हात त्यांनी पुढे केला तर त्यांच्या हातात दिला नाही कोणी, त्यांचा अपमान झाला, अशा प्रकारच्या बातम्या त्यावेळी आलेल्या होत्या. पण त्यानंतर वसुंधरांना सुद्धा दुखावणं इष्ट नाही आहे हे करून करेक्टिव्ह स्टेप्स घेण्यात आल्या. हा एक पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की सनातन धर्माची जी चर्चा स्टालिनच्या चिरंजीवांनी केली, सनातन धर्म, आणि त्याच्यावरनं एक मोठं डिबेट झालं. आता तिथे दक्षिणेमध्ये सनातन धर्माकडे म्हणजे दक्षिणेमधलं जे राजकारण सगळं आपलं द्राविडी राजकारण ते वेगळ्या संदर्भात आहे आणि उत्तर भारतात त्याचं वेगळं सगळं कनोटेशन, त्याचं वेगळं इंटरप्रिटेशन केलं जातं. त्याचा परिणामसुद्धा काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाने खालपर्यंत घेतलेला असणार यात शंका नाही. हा एक मुद्दा मला महत्त्वाचा सांगावासा वाटतो. तिसरी गोष्ट म्हणजे मला याच्याकडे वळायचं, गिरीश महाजनांच्या याच्याकडे. ते इंटरेस्टिंग असं म्हणाले की आधी आत्तापर्यंत काय म्हणत होते, गेल्या वेळी 42 आम्हाला किमान 42 मिळतील जागा, मग तो आकडा 45वरती आला, आता हे 48वरती नेत आहेत. बरं, दुसरं बबनराव लोणीकर काय म्हणाले की नॅशनली 400 जागा आम्हाला लोकसभेला मिळतील, 400. संजय राऊत म्हणत आहेत की इंडिया आघाडीला 300 जागा मिळतील किमान, असं संजय राऊत म्हणत आहेत. आता जागा वाढवायला लागतील, 700 जागा केल्या तर दोघांचंही समाधान होऊ शकेल. पण हा जो कॉन्फिडन्स आलेला आहे भारतीय जनता पक्षाला त्याचं काम आहे, मला तो अनाठाही वाटत नाही आहे हे कॉन्फिडन्स लेवल. याचं कारण असं आहे की इंडिया आघाडीने या बैठका 3 त्यांच्या झाल्या, त्याच्यानंतर सातत्याने त्यांच्यामध्ये काही हॅपनिंग होतं आहे, काही बैठका होत आहे असं न दिसता उलट
अखिलेश यादव यांनी जे वेगळा सूर लावला मध्यंतरी, सुरुवातीच्या काळात आप आणि काँग्रेस यांच्यामध्ये वेगळा सूर लागला होता. आता आपनी सुद्धा काही ठिकाणी इथे उमेदवार उभे केले होते. हो, हां, तर आता मग याचं तर तुमचं आपचं म्हणणं असं आहे की आमची वेगवेगळ्या राज्यामध्ये आमची ताकद आजमावण्यासाठी निवडणूक ही संधी आहे आणि आमची आघाडी जी आहे इंडियाची ती लोकसभेसाठी आहे, ती विधानसभेसाठी नाही आहे. आता विधानसभेसाठी नाही हे कबूल आहे, पण केवळ 4-5 महिने अगोदर ज्या निवडणुका होत आहेत तिथे तुम्ही आघाडी केल्यासारखं काही दिसणार नसेल तर ही आघाडीवरती लोकांचा विश्वास कसा बसेल. त्यामुळे आघाडी आहे. आता इवन महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होत्या, त्यानंतर त्यांनी पाऊस, कधी उन्हाळा अशी कारणं देत त्या स्थगित केल्या. त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लोकांसमोर तुम्ही जाताना किंवा काही अजेंडा घेऊन जाताना काही आमचं वेगळं काही नॅरेटिव्ह सेट करताना असं काही दिसतच नाही आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं अस्तित्व याच्यामध्ये दिसतंय. त्यामुळे हा जो कोहिजिव्हनेस जो आहे तो यांच्यामध्ये बिलकुल दिसत नाही. उलट या तिघांमध्ये किमान म्हणजे एकनाथ शिंदे, अजितदादा आणि याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पातळीवरती तसं काही फार विसंवाद थोडं मध्ये सोडलं तर फार विसंवाद तो दिसत नाही आणि ते एकत्रितपणे त्यांचे काही ना काही कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रीय पातळीवरती मला असं वाटलं की आता तेलंगणसारखं तुलनेने फार मोठं किंवा फार छोटे राज्य नाही, ते तुमच्या हातात फक्त आले आहे. छत्तीसगड आणि हे बाकी 2 मोठी राज्य गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाची कॉन्फिडन्स लेवल फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याबरोबर त्यांचे जे घटक पक्ष आहेत, जे घटक पक्षांना मध्ये सुद्धा वाटेल की आता त्यांच्याबरोबरच आपण जाण्यात फायदा, आणि जे इंडिया आघाडीतले काही पक्ष आहेत, छोटे पक्ष असतील इंडिया आघाडीमधले, त्या छोट्या पक्षांच्या मनामध्ये चलबिचल निर्माण होईल. यांच्यामध्ये जर नैराश्यवादाने घेरलं नाही तर कदाचित या भागातले काही लोक तिकडे जाऊ शकतील. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इंडिया आघाडीचा. आता काय याच्यानंतर अशी एक चर्चा होती अभिजित, की या निवडणुकांमध्ये जर काँग्रेसला यश मिळालं तर काँग्रेसची आता बार्गेनिंग पॉवर खूप वाढेल. कर्नाटकच्या वेळेस आपण याच्यावर चर्चा केली, तुम्हाला आठवत असेल, या स्टुडिओमध्ये आपण चर्चा केली होती की काँग्रेसची आता बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. या राज्यांमध्ये जर या 2 मोठ्या राज्यांपैकी म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशपैकी एखादं राज्य जर काँग्रेसकडे आलं असतं तर काँग्रेसने अधिक बेटकुळ्या फुगवल्या असत्या त्याच्यानंतर. म्हणूनच ते वाटाघाटी करत नव्हते, सुरुवातच करत नव्हते, थांबत होते. आता पण ते आता उलटलं आता ते अभिजित. हो कमलेश, हा योग्य मुद्दा आहे. आज जर सर्वात खुश कोण असेल तर नितीश कुमार खुश असतील, कारण त्यांना इंडिया आघाडीचं संयोजक व्हायचं होतं. त्यांचं संयोजक पद अजून घोषित झालेलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांना एक देश पातळीवर आपलं नेतृत्व स्थापित करायचं होतं. त्याला खोडा काँग्रेसच्या नेतृत्वाने घातलेला होता. त्यांना असं वाटत होतं 4 राज्यापैकी किमान 2 तर आपण जिंकू आणि 3 जर राज्य आपण निवडून आणली, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा, तर मग काय इंडिया आघाडी स्वीप करेल, अशी स्वप्न इंडिया आघाडीचे नेते पाहिजे. परंतु त्या सगळ्या स्वप्नांवर आज निकालांनी पाणी पडताना दिसतंय. अजून मी पडलंय असं म्हणत नाही, कारण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेव्हा सगळ्या फेऱ्या पूर्ण मतमोजणी करून आकडे अंतिमता येत नाही तोपर्यंत आपण बोलणं योग्यच होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला की मी आत्ता एका व्यक्तीचं ट्विट वाचत होतो की मध्य प्रदेशमध्ये इंडिया आघाडीच्या 2 घटक पक्षांना शिवराज सिंग चौहान किंवा भाजपच्या नेत्यांनी आमंत्रण दिलं पाहिजे आणि खाली नाव लिहिलं होतं उदयनिधी स्टॅलिन आणि अखिलेश यादव. तर या 2 नेत्यांनी बऱ्यापैकी तिथं वातावरण बदलण्यास फायदा झाला. एक तर असं झालं, अखिलेश यादव यांनी फक्त 2 जागा मागितल्या होत्या काँग्रेसकडं, त्यांनी 2ही जागा दिल्या नाही आणि कमलनाथ म्हणाले की अखिलेश कॉम नाही जानते. असं म्हटल्यावर अखिलेश यादव यांनी 35 जागा लढवल्या विंध्य, चंबळ आणि महाकौशलमध्ये. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसले. आपल्याला आकडेवारी काढावी लागेल. खूप इंटरेस्टिंग असेल ही आकडेवारी जेव्हा समोर येईल तेव्हा, की किती फरकाने तिथे काँग्रेसचे उमेदवार पडले तिथे. अगदी. आणि दुसरा मुद्दा, उदयनिधी स्टॅलिननी सनातन धर्मावर टीका टिप्पणी करून एक मुद्दा हिंदी बेल्टमध्ये दिला की तिथे असं वाटायला लागलं की अरे इंडिया आघाडीवाले आपल्या धर्माच्याच विरोधात आहेत की काय. तर या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावर झाल्यामुळे काँग्रेसला त्याचा फटका बसला आणि मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं घर हे विभाजित घर होतं.
तिकीट वाटपापासूनच दिग्विजय सिंग आणि कमलनाथ यांच्यामध्ये संवाद नव्हता, प्रचारामध्ये संवाद नव्हता. आणि सर्वात शेवटची गोष्ट अशी की आम्ही मध्य प्रदेशमध्ये फिरत असताना सर्वसामान्य माणूस म्हणायचा, काँग्रेस में तो दो नेता अपने बेटे को सेट करने में लगे हैं, दिग्विजय सिंह जयवर्धन को और कमलनाथ नकुलनाथ को. तो ये परिवारवादवादी पार्टी आहे. तर हा नॅरेटिव्ह खालीपर्यंत गेला होता, त्याचाही फटका काँग्रेसला बसलाय असं मला वाटतं. काय दुसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे ना, की लोकसभा आपण बोलतो इंडिया आघाडीची चर्चा, म्हणजे आम्ही तर त्याला लोकशाहीमध्ये नावच दिलं आहे ही लोकसभेची सेमीफायनल म्हणून. का 82 जागा माझ्या मते 83 आपण म्हणूया, त्याच्यातला एक मिझोरमची जागा पकडली. पण या 4 राज्यांमध्ये त्याच्याच निकाल बघतोय. मध्य प्रदेशच्या 29 जागा, राजस्थानच्या 25 जागा, तेलंगणाच्या 17 जागा आणि छत्तीसगडच्या 11 जागा. इतक्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये तुम्हाला निवडणुकीला 82 जागा, म्हणजे उत्तर प्रदेश हे सगळ्यात मोठं राज्य आहे, त्याच्यासारखीच ही निवडणुकीत 80 सीट्स येतात. खालोखाल महाराष्ट्र आहे, म्हणजे 200 जागा आहेत. ही 2 राज्य सोडली तर हे राज्य, ही 4 राज्य ॲड केली तर हा सगळ्यात मोठा तुमच्याकडे चंक येतो या सीटचा. भाजपच्या गोटामध्ये आनंद असेल, कारण आता हे बघा 2 निवडणुका वेगळ्या आहेत, सेम रिझल्ट पर्क्युलेट होईल नाही होला पुढचा भाग, पण ग्राउंड तयार झालं निवडणुकांसाठी. देसाई सर, गेल्या वेळी जर 3 ठिकाणी भाजपचा पराभव होऊन तेवढ्या जागा मिळाल्या होत्या. हो, आता तर त्यांच्याकडे सत्ता येणार आहे. तिकडे डबल इंजिन असणार आहे. हा, डबल इंजिन आहे. आणि डबल इंजिनचं पुन्हा पुन्हा सांगतायत ते, पुन्हा आता प्रत्येक जण सांगतायत. प्रवीण दरेकर असतील, गिरीश महाजन असतील. माझ्या मते आता याच्या पुढे एकही तास न गमावता जर विरोधी पक्षांनी काम केलं नाही तर 400 जागा जर आल्या तर तुम्ही बघा ना, की म्हणजे राजीव गांधींच्या काळामध्ये म्हणजे जेवढ्या जागा आलेल्या होत्या 415, मला वाटतं 411 आल्या होत्या. आणि नेहरूंना सुद्धा जेवढं यश मिळालं नसेल, नेहरूंनी 3 टर्म घेतल्या. नेहरूंचा जो विक्रम आहे सलगपणे 3, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 2024मध्ये साध्य करतील असं वाटतंच आहे आता. आणि तुम्हाला माहिती आहे की शरद पवार खाजगीत काय म्हणाले की मोदीच परत येणार आहेत, असं हे शरद पवारांचं वाक्य हे अजितदादा, हे स्वतः अजितदादा कोट करतायत वारंवार, की यांनाच त्यांच्यामध्ये स्वतःबद्दल आत्मविश्वास नाही आहे. आता हे आत्मविश्वास यांचं राहणं, म्हणजे ही अवस्था जी आहे ना, ती 1984 साली त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची जशी अवस्था झालेली होती एक प्रकारे, कारण भाजपची मुळातच ताकद कमी होती, पण 2 जण होते बघा खासदार, ज्यावेळी 2 वरनं 105, आपण म्हणतो 185वरती आले, 184वरती आले, त्यानंतर पुढचा टप्पा गाठला. तशा अवस्थेपर्यंत आता यायचं आहे का विरोधी पक्षांना संपूर्ण, आणि त्यानंतर पुन्हा त्यांची उचल खाणार आहेत का? कारण आता किती खाली यायचं, कारण बघा केवळ काँग्रेसची अवस्था नाही, पण 400च्या जागा तुम्ही गृहीत धरा, 400 नाही 350 धरा, तर प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस सकट प्रादेशिक पक्षांची ताकदही कमी होणार आहे एकूण. आणि प्रादेशिक पक्षांची अवस्था अशी आहे की खूप ताकद कमी झाली तर जुळवून घेण्यासाठी म्हणून केंद्र सरकारबरोबर जातात. त्यामुळे पण महाराष्ट्रात याचा फटका पडेल महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर फटका बसण्याची दाटच शक्यता आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत ते काम करतायत त्याच्यावरनं त्यांच्यामध्ये कुठेही एकत्रितपणा असा दिसत नाही, ज्या पद्धतीने वज्रमूठ अशी दिसत नाही त्यांची. म्हणजे आता वज्रमूठ दिसत नाही, वज्रमूठच्या अजिबातच दिसत नाही ते. म्हणजे आज मी ऐकलं असं की शरद पवार म्हणाले की ठीक आहे त्याचा काही परिणाम होणार नाही. शरद पवारांसारखा जो माणूस आहे, जो मनोबल सॉलिड आहे, स्ट्रॉंग आहे त्यांचं, ते प्रतिकूल याच्यामधनं अनुकूलतेकडे जाण्याचा प्रयत्न करतात. पण बाकीचे जे काँग्रेसवाले मुख्यतः आहेत तर आता साधी गोष्ट सांगतो की या निवडणुकामध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही महत्त्वाच्या पुढाऱ्याला प्रचारालाच बोलवलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या तुम्ही. आत्ता पृथ्वीराज चव्हाणांना मला वाटतं एका कामगिरीवरती पाठवत आहेत आत्ता निवडणूक झाल्यानंतर, पण निवडणुकीमध्ये यांचं पार्टिसिपेशन फारसं काही नव्हतंच. ज्या तेलंगणा वगळता, बाकीच्या ठिकाणी त्यांचं असणं आवश्यक होतं ना. म्हणजे तुम्ही बघा की यांना एकूणच महाराष्ट्रातलं जे काँग्रेस नेतृत्व आहे ते एक तर त्यांच्यामध्ये अजिबात एकमुखी नेतृत्व नाहीच आहे. एक काँग्रेस नेता म्हणाला की आम्हाला काय करायचं, आता ते अध्यक्ष आहेत ना, ते बघतील काय ते. ही जी ॲटिट्यूड आहे काँग्रेसमधली ती भयंकर अवस्था. आणि काँग्रेसला खरं म्हणजे अनुकूलता महाराष्ट्रामध्ये तुलनेने आहे. काँग्रेस म्हणजे भाजप पुढे कुठलं आव्हान आहे जास्त, कारण भाजपवाले सांगतात की काँग्रेसला चान्स आहे. देसाई सर, हा विषय निघाला म्हणून मी एक सांगतो मुद्दा. आता ही माहिती समजा किंवा कयास समजा जे काय आहे, या निवडणूक निकालाचं सगळ्यात महत्त्वाचं एक
आपण काय म्हणतो Take away. पुढचं नाही टेक अवे नाही, त्याची पुढची स्टेप मला असं वाटतं की ती महाराष्ट्रात बघायला मिळू शकते. पुढच्या काही दिवसांमध्ये जर काँग्रेसमध्ये काही हालचाल दिसली आपल्याला तर फारसं आश्चर्य वाटून घ्यायला नको. काँग्रेसमधला एखादा चंक, काँग्रेसचे कुठले नेते जर उद्या त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली तर तो कदाचित या निवडणुकांसाठी थांबलेला एक जी स्टेप होती ती आता घेतली जाऊ शकते असं म्हणजे कमलेश, तुला असं माझा कयास म्हणायचं आहे. म्हणायचं की काही लोकांना अंतरात्म्याचा आवाज येईल मधून हा? आणि मग त्याच्यानुसार ते कृती करतील. विकासासाठी काही लोक हे कदाचित काँग्रेसला सोडून जाऊ शकतात. विकासासाठी जसे अजित पवार गेले तसं विकासाची कास धरून नाव घेऊन आपण बोलू ना, तर मग अशोक नाही, चव्हाणांबद्दल- मी नाव घेत नाही, माझ्याकडे नाही, नावांची माहिती नाही. मी नाव घेतो. अशोक चव्हाणांबद्दल वारंवार अशा बातम्या उठवल्या जातात, पण अशोक चव्हाणांनी स्पष्टपणे नाही, सांगितलं मी अजिबात खरंच शक्यता नाव घेत नाही. नाही कोणाचं. म्हणजे पण बाकीच्या पैकी म्हणजे सांगता येत नाही अशी नावं काही काही याच्यामध्ये येतात. काय ना, मी हे का म्हणतो ना, कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये तुम्ही ज्या एक वाक्यतेची चर्चा करतात ना, शिवसेना ऑलरेडी एक आता डिवायडेड हाऊस आहे. 2 शिवसेना महाराष्ट्रामध्ये आहेत. एकनाथ शिंदेकडे असलेली शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2 शकलं पडलेली आहेत. आता उरला फक्त काँग्रेस पक्ष, ज्यांची ताकद ही रिजनल सतराप्समध्ये, त्यांचे जे छोटे छोटे लीडर्स आहेत ते त्यांची आपली एक वेगळी काँग्रेस असते. ते काँग्रेस पक्षाच्या छत्रेखाली त्यांची वेगळी आपल्या जिल्ह्यापुरती, आपल्या तालुक्यापुरती, प्रभाव क्षेत्राखाली ते आपली वेगळी काँग्रेस चालवत असतात. हे नेते कुठेही गेले उद्या तर ते आपल्या ताकदीवरती निवडून येऊ शकतात. त्यांची ती यंत्रणा असते. हा भाग आहे. मराठा आरक्षणानंतर एक खूप महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती तयार झाली. अनेक नेत्यांना इथून पुढे भूमिका घ्यावी लागेल. आता निवडणूक संपलेल्या आहेत. आता पुढची तयारी महाराष्ट्रात थेट लोकसभेची असणार आहे. केंद्रीय नेतृत्वाचं भाजपचं संपूर्ण लक्ष आता कुठल्या राज्यावर असणार आहे तर ते अनडाऊटेडली महाराष्ट्रावरती असणार आहे. तर महाराष्ट्रात खूप आपल्याला घडामोडी बघायला मिळणार आहेत. अभिजित, हा सगळा प्रकार बघतात म्हणजे महाराष्ट्राचा, आपण महाराष्ट्राच्या कॉन्टेक्सने आता हे बघतोय, पण तरीसुद्धा गोईंग बॅक टू या सगळ्या 4 राज्यांच्या निकालांकडे बघतात. ताली कप्तान को तो गोली भी कप्तान को. गेल्या वेळेस कर्नाटक जिंकलात, राहुल गांधींचं यश, राहुल गांधी अनस्टॉपेबल. आता कोणावरती काँग्रेस हे खापर फोडणार आहे? राहुल गांधींवरती म्हणणार परत की अजून कोणावरती? कमलेश, फारच योग्य प्रश्न विचारलायस तू. कारण काँग्रेसमधल्या नेत्यांना एक आशावाद होता की छत्तीसगड तर जिंकतोच आहेत, तेलंगणा आमचंच आहे, यावेळेला येतच आहे, आणि मध्य प्रदेशमध्ये तर जमिनीवर वातावरण आमच्या बाजूला आहे. त्यामुळे ते 3 राज्यांची आशा ठेवून होते. 3-1 त्यांना असं वाटत होतं. पण निकाल उलटा आलाय. 3 भाजप आणि 1 काँग्रेस आलाय. त्यामुळं मला असं वाटतं पुढचे 2-3 दिवस त्यांना ह्या सदम्यामधून त्या बाहेर येण्यासाठी लागेल तो शॉक. तर तो पूर्ण जो शॉक लागलेला आहे तो त्यांना सहन करून बाहेर यावं लागेल. आणि तोपर्यंत एक 5-10 नेत्यांवर त्याचं खापर फोडण्यात येईल. मध्य प्रदेशमधलं तर उद्याची मला दैनिक भास्करचीच हेडलाईन अशी वाटते की 2 मोठ्या नेत्यांच्या युद्धामुळे काँग्रेस हारली, अशा आशयाचं कुणीतरी वक्तव्य करेल आणि त्यांच्यावर खापर फोडल्या जाईल. पण झालं, आपण मगाशी बघितलं ना ग्राफिक्समध्ये, अगदी बरोबर. किती राज्यांमध्ये तीच परिस्थिती होती. मध्य प्रदेशात होता वाद, छत्तीसगडमध्ये होता वाद, राजस्थानमध्ये होता वाद. बरोबर. म्हणजे स्थानिक नेतृत्वातले वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना यश आलं नाही. त्याचा तर फटका बसलाच आहे. परंतु खापर फोडायलाही ते कारण सोपंच आहे. म्हणजे राहुल गांधी सुरक्षित राहतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आता पाहिजे राजस्थानमध्ये खऱ्या अर्थाने लोकसभेसाठी सचिन पायलट यांचं म्हणणं ऐकलं जाईल का अजून अशोक गेहलोतांना स्थान देण्यात येईल? त्यासाठी सचिन पायलट राहिले पाहिजे पक्षामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.